2 हत्येचा आरोप असलेला जन्मठेपेची शिक्षा भोगणारा खुनी पेरोलवरती बाहेर येतो आणि स्वतःच्या बायकोचाही खून करतो। ही विचित्र घटना आज आपण बघणार आहोत। तारीख आहे 16 ऑक्टोबर 2024, वार आहे बुधवार, वेळ आहे मध्यरात्रीची, ठिकाण आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर, त्या ठिकाणचं समतानगर, त्या ठिकाणचा शाहू चौक। या ठिकाणी भीमराव शिवराज बिरादार यांच्या घरी गोळीबार झाला आहे। एका पतीने आपल्या पत्नीची गोळी मारून गोळी झाडून हत्या केलेली होती। पत्नीचं नाव होतं भाग्यश्री अमित नाटकरे, वय साधारण 35च्या आसपासचं होतं। तर पतीचं नाव होतं सोनू उर्फ अमित नाटकरे, वय साधारण 40च्या आसपासचं होतं। आता पोलिसांना कळवण्यात आले, पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, त्यांनी बॉडी जी आहे ती ताब्यात घेतली, पंचनामा केला आहे, कायदेशीर प्रक्रिया वगैरे सुरू झाली होती, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे। आता संशयित पती जो आहे सोनू उर्फ अमित याचा शोध चालू झालेला होता। आता त्याचा शोध घेत 2 पथकं रवाना झालेली होती। आता या सगळ्या घटनेची फिर्याद चंद्रकांत विनायक गव्हाणे यांनी दिली होती आणि त्यांनी ती माहिती दिली, ती अत्यंत धक्कादायक होती। भाग्यश्री यांचं काही वर्षापूर्वी सोनू उर्फ अमित नाटकरे याच्यासोबत लग्न झालेलं होतं। दोघांचाही संसार सुखानं सुरू होता, पण पती मात्र काही कामधंदा करत नव्हता किंवा कामधंदा करायचा टाळत होता आणि नंतर तो छोटे मोठे काही गुन्हे करायला लागला होता आणि त्यानंतर मात्र हद्दच झाली होती। त्या पतीला म्हणजे सोनू उर्फ अमित नाटकरेला लातूर पोलिसांनी अटक केली। त्यानं 2 खून केल्याचे त्याच्यावरती आरोप होते। नंतर त्याला जेलमध्ये जावं लागलं होतं। आता इकडं पत्नी आणि तिच्या परिवारावरती डोंगर कोसळलेला होता, परिवार कोलमडून पडलेला होता, पत्नीचा आधार संपलेला होता आणि तिकडं त्याच्यावरती खुनाचा खटला चाललेला होता। त्याच्यात एका खटल्यामध्ये त्याला दोषी ठरवण्यात आलं, एका खुनामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्याला ती शिक्षा तो भोगत होता। काही काळ त्यानं ती शिक्षा भोगली आणि याच काळामध्ये पत्नी जी आहे ती भाग्यश्री या एकट्या पडल्या आणि त्यामुळे मग त्या आपल्या आईवडिलांच्या बरोबर ती समतानगर शाहू चौक या भागामध्ये राहत होत्या। आता भीमराव शिवराज बिरादार यांच्या घरामध्ये भाड्यानं ते राहत होते। आईवडिलांची परिस्थितीसुद्धा नाजूक होती, हालाकीचे जीवन ते जगत होते। ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोनू उर्फ अमितला पेरोल मिळाला, म्हणजेच जामिनावरती सुटका झाली। सुटका होताच तो सासू सासरे आणि पत्नी यांच्याकडे आलेला आहे आणि त्यानं पत्नीला सांगितलं की तू तुझ्या घरच्यांकडून पैसे घे, कारण त्यांना उदगीर न्यायालयामध्ये त्यांचा खटला जो चालू आहे त्या खटल्याविरोधामध्ये अपील करायचं आहे आणि त्याच्यासाठी पैसा पाहिजे होता, त्यासाठी जामीन पाहिजे होता आणि त्यासाठी पैशासाठी मग तो आपल्या बायकोचा छळ करत होता, तिला त्रास द्यायला सुरुवात केली होती, तिला मारहाण केलेली होती, तिला शिवीगाळ केलेली होती आणि घरच्यांचं जमीन विक, बाकीचं काय असेल ते विक, पण पैसे घेऊ नये असा तो आग्रह धरत होता। आता या गोष्टीला त्या अमितच्या सासू सासऱ्यांनी, जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा समजावलेलं होतं, पण तो समजण्याच्या पलीकडे होता आणि तो नेहमी मग आपल्या पत्नीला भेटायला यायचा। नंतर मग म्हणजे ह्या गोष्टीसारखं तिच्या मागं चाललेलं असायचं, पैशाचा तगादा तो लावत होता आणि 16 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा त्याच्यामध्ये आणि पत्नीमध्ये वाद झाला होता, भांडणं झाली होती आणि त्यानं प्रचंड छळ केला होता। पैसे मात्र तिच्याकडे नव्हते आणि पैसे देण्यासाठी हे पण असमर्थ होते आणि त्यामुळे त्या पतीचा रागाचा पारा चढला आणि त्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी परत त्याला तुरुंगामध्ये जावं लागणार होतं आणि त्यामुळे आता उद्या त्याला तुरुंगात जायचं आहे आणि आज मात्र हे पैसे देत नाही आहेत आणि त्यामुळे त्याच्यासोबत जी बंदूक होती किंवा पिस्तूल आहे तर ते त्यानं आणलेलं होतं आणि ते कुठून मिळालं, काय मिळालं याची माहिती काही समोर आलेली नाही, पण त्यानं पत्नीबरोबर ती वाद घातला आणि आपल्याला तुरुंगात जायचं नाही आहे, पण आपल्याला जामीन भेटत नाही, पैसे देत नाहीत, ह्या संतापाच्या भरात मग त्यानं बंदूक काढली आणि थेट पत्नीला तिच्या डोक्यावरती गोळी झाडली आणि गोळी झाडताच पत्नी जी आहे ती जमिनीवरती कोसळलेली आहे, रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेली आहे आणि पती जो आहे तो त्या ठिकाणावरून फरार झालेला होता। आता काही क्षणामध्येच ती पत्नी जी आहे ती हे जग सोडून गेली होती। मध्यरात्रीचा हा सगळा थरार घडलेला होता आणि हत्येची बाब नंतर समोर आली होती आणि या प्रकरणी मग गुन्हा वगैरे दाखल करण्यात आला आहे। तर पती जो आहे तो मात्र फरार झालेला होता, त्याचा शोध चाललेला आहे आणि अगोदरच त्याच्यावरती 2 हत्येचे खटले होते आणि आता पुन्हा त्यानं 3ऱ्या बायकोची हत्या केलेली होती। आता सदरील आरोपी हा फरार आहे, पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथकं तैनात करण्यात आलेली आहेत आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत कदाचित तो संशयित पोलिसांच्या ताब्यात असेल। तुम्ही जर समजा या भागातील असाल, तुम्हाला जर याबद्दलची अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा।
पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.